शेतकरी मित्रांनो, दिनांक 16 ऑक्टोबर 17, 18, 19, 20 या तारखेदरम्यान राज्यात पुन्हा एकदा काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे, काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांची पिकाची काढणी चालू आहे। जे काही उरली पिकं असतील ती वाचवण्याचा प्रयत्न आज शेतकरी करतो आहे। त्यांच्यासाठी महत्त्वाचा अंदाज आहे। तर 16 तारखेपासून विदर्भ म्हणजे राज्याच्या पूर्व आणि दक्षिण भागातून पावसाला सुरुवात होणार आहे दिनांक 16 ऑक्टोबर रोजी। तसेच 17 तारखेला हा पाऊस विदर्भ मराठवाड्यापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे। 17, 18, 19 या तारखेदरम्यान म्हणजे टोटली 16 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर दरम्यान आपल्याला राज्यामध्ये काही ठिकाणी पुन्हा एकदा पूर परिस्थितीसुद्धा पाहायला मिळू शकते। त्यासाठी सतर्कतेचा आणि सावधानतेचा इशारा या ठिकाणी मी देण्याचा प्रयत्न करतो आहे माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून। शेतकरी बांधवांनो, तात्पुरता जो अंदाज आहे, नगरच्या काही भागामध्ये आपल्याला जोरदार ते अतिजोरदार पाऊस एखाद्या 2 ठिकाणी पाहायला मिळू शकतो। तसेच धाराशिवच्या काही भाग 1-2 भागामध्ये आपल्याला जोरदार पाऊस पाहायला मिळू शकतो। पश्चिम विदर्भ, पूर्व विदर्भ या भागामध्ये सुद्धा काही ठिकाणी जोरदार पाऊस आपल्याला तुरळक ठिकाणी पाहायला मिळू शकतो आणि याच पावसामुळे आपल्याला पूर परिस्थिती काही ठिकाणी पाहायला मिळू शकते। यासाठी हा महत्त्वाचा अंदाज आहे। नांदेड, हिंगोली ह्या मराठवाड्याच्या भागामध्ये सुद्धा काय म्हणजे पाऊस जो आहे यावेळेचा हा सर्वदूर नसणार आहे, परंतु काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पूर परिस्थिती निर्माण करणारा पाऊस या ठिकाणी होण्याची शक्यता आहे। काही शेतकऱ्यांची पेरणी वगैरे करण्याचा विचार असेल तर त्यांनीसुद्धा 25 तारखेपर्यंत थांबावं आणि 16 तारखेपर्यंत जे काही आपलं शेतातलं पिकाचं नियोजन असेल ते आपण व्यवस्थितरित्या करावं आणि विजांचं प्रमाण या वेळेला खूप असण्याची शक्यता आहे। त्यामुळे आपण सुरक्षित ठिकाणी राहावं आणि आपली जनावरं जी आहेत ओढ्या नाल्याच्या काठावर ठेवू नयेत, हा एक महत्त्वाचा संदेश या व्हिडिओच्या माध्यमातून देतो। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला मॅपद्वारे खूप जास्त पाऊस येईल अशी शक्यता जरी दाखवण्यात येत नसली तरी महाराष्ट्रातली हवाची जी परिस्थिती आहे, ज्या वेळेला ही चक्रीय परिस्थिती महाराष्ट्रावर येईल किंवा कमी दाब महाराष्ट्राकडे येईल त्यावेळेला